उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. याकोब बैरशेबा येथून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक दगड उशास घेऊन तो त्या ठिकाणी झोपला. तेव्हा त्याला स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढ उतार करत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्या पाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव आणि इसहाकचा देव आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने धुळीच्या कणा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही दिशांना तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्या बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. म्हणून याकोब पहाटेस उठला आणि जो दगड त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्याला तेलाचा अभयंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल अर्थात देवाचे घर असे ठेवले. पूर्वी या नगराचे नाव लूज असे होते. याकोबने एक नवस केला, देव माझ्या बरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करेल आणि मला खावयास अन्न आणि परिधान करण्यास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन. तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो दगड मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू योहानच्या शिष्यांबरोबर बोलत असताना कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल.
तेव्हा येशू उठला आणि त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पहा, 12 वर्षे रक्तस्त्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यांस आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.